मित्रांनो, जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल आणि तुम्हाला कोणता टॉपिक भेटत नसेल तर तुमच्यासाठी एक टॉपिक सांगणार आहे. त्याच्यात तुम्ही मेहनत करा, कारण त्या टॉपिकवर कॉम्पिटिशन खूप कमी असल्यामुळे तुमची वेबसाईट लगेच तिथे रँक होईल. मी जी ब्लॉग टाकतो त्या सेम टॉपिकवर तो 2 दिवसांमध्ये गुगलच्या फर्स्ट पेजवर रँक होतो. तर तो टॉपिक कोणता आहे? तर तो टॉपिक असा आहे की युनिव्हर्सिटी अटेंडन्स कॅल्क्युलेटर वेबसाईट. युनिव्हर्सिटी अटेंडन्स कॅल्क्युलेटर हा एक मेन कीवर्ड आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कम्प्युटरच्या स्क्रीनवर की याचं ट्रॅफिक आहे की नाही, काय होतं सगळं दाखवतो. मी इथे टाकलेलं आहे की SBTET अटेंडन्स कॅल्क्युलेटर. SBTET काय आहे की स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन ट्रेनिंग. ही तेलंगणाची आहे वाटतं. ही युनिव्हर्सिटी तेलंगणाची आहे, तर ती टाकलेली आहे अटेंडन्स कॅल्क्युलेटर. याच्यावर मी क्लिक करतो ते तुम्ही बघू शकतात की बघा, स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड ट्रेनिंग तेलंगणा ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ती दुसऱ्या रँकवर आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि पहिल्या क्रमांकावर बघा, ही एक थर्ड पार्टी वेबसाईट आहे. तिला ओपन करतो, बघा काहीच नाही त्याच्यामध्ये, एक पेजेस आहे, फक्त एक पेजेस आहे, तरी पण ती टॉपला रँक झालेली आहे. जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ती सेकंड नंबरवर रँक झालेली आहे. बघा, गव्हर्नमेंट.in, SBT तेलंगणा.government.in. तर याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, अशा वेबसाईटवर काम करा तुम्ही, कारण याचं खूप लो कॉम्पिटिशन असतं. जे युनिव्हर्सिटी कॅल्क्युलेटर ऍप्लिकेशन असतात त्याचं खूप कॉम्पिटिशन कमी असतं. आता तुम्ही बोला की मला तर कॅल्क्युलेटर बनवता येत नाही, तर काय घाबरू नका. ऑलरेडी मी व्हिडिओ बनवले की कॅल्क्युलेटर कसा बनवायचा. गुगल आपला ChatGPT मध्ये जा किंवा डीपसीक मध्ये जा, जे AI ऍप्लिकेशन आहे त्यांच्यामध्ये जाऊन, वेबसाईटमध्ये जाऊन तिथे कमांड लिहा की मला युनिव्हर्सिटी अटेंडन्स कॅल्क्युलेटर बनवायचा आहे, HTML CSS जावास्क्रिप्ट यांच्या मदतीने. तर ह्या सर्व व्हिडिओ मी बनवले ऑलरेडी. माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात की कॅल्क्युलेटर वेबसाईट कशी बनवायची. तुम्हाला काही पण कोडिंगची गरज नसणार. फक्त 5 सेकंदामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटरची वेबसाईट बनवू शकाल. मी फक्त तुम्हाला टॉपिक सांगणार आहे की कोणत्या टॉपिकवर काम केल्यानंतर तुमची वेबसाईट गुगलमध्ये रँक होईल पहिल्या पेजवर. तर SBTET अटेंडन्स कॅल्क्युलेटर. SBTET हा फक्त एक कीवर्ड आहे. इथे तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकू शकतात की अण्णा युनिव्हर्सिटी, अण्णा अटेंडन्स कॅल्क्युलेटर. ज्या पण युनिव्हर्सिटी असेल, जवाहरलाल नेहरू अटेंडन्स कॅल्क्युलेटर, तुम्ही ते प्रयोग करा. फक्त माझ्या नजरेमध्ये ही आलेली वेबसाईट SBTET अटेंडन्स कॅल्क्युलेटर. जेव्हा मी हिला ओपन केलं, इथे थर्ड पार्टी वेबसाईट पहिल्या क्रमांकावर आलेली आहे, तुम्ही बघू शकता. बाकीच्या गव्हर्नमेंट वेबसाईट सेकंड थर्ड नंबरला आहेत. बघा ही इथे पण 4थ्या 5व्या नंबरवर बघू शकतात की attendance-calculators.com थर्ड पार्टी वेबसाईट आहे. काहीच नाही, एक पेजची वेबसाईट आहे, तरी गुगलच्या पहिल्या पेजवर रँक होत आहे. तर याचाच अर्थ ह्या कीवर्डवर कॉम्पिटिशन खूप कमी असल्यामुळे याच्यात तुम्ही काम करा, 100% तुम्हाला सक्सेस मिळेल. मित्रांनो, व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.